सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज सांगली या नगरीमध्ये उपस्थित राहिलेले आपण सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, अक्षरगंगाचे सर्व प्रतिनिधी, आपणा सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा या आपल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जो पारितोषिक वितरण समारंभ आज आयोजित केलेला आहे, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय अश्विनी पाटील मॅडम यांचं या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी वेळात वेळ काढून, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला आपले सुजय गाडगे साहेब उपस्थित राहिलेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी सैनिक आणि सुभेदार मेजर या पदावरून निवृत्त झालेले रावसाहेब खंडागळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, आपलंही या ठिकाणी मी मनःपूर्वक स्वागत करतो. अक्षरगंगा परिवारामध्ये उपस्थित असलेले, अक्षरगंगा परिवारासाठी योगदान दिलेले आमचे लेखक मंडळ, संपादक मंडळ, आमचे प्रतिनिधी मंडळ, सर्व हितचिंतक यांचंही मी आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे गेले 18 वर्ष अक्षरगंगा पब्लिकेशनच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करत आहोत. स्पर्धा परीक्षेची गोडी ज्या पुढील
करिअरसाठी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, NDA असेल, अशा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी बेसिकपासून इयत्ता पहिलीपासून व्हावी म्हणून अक्षरगंगा पब्लिकेशनच्या माध्यमातून साहेब आपला प्रयत्न 2005 पासून आहे आणि हा प्रयत्न चालू असतानाच 2016 पासून प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्या या गुणवत्तेला वाव द्यावा, त्यांच्या गुणवत्तेचा शोध घ्यावा म्हणून अक्षर भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करत आहोत. दरवर्षी या परीक्षेला या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शोधला भरपूर आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी जे विद्यार्थी प्रविष्ट होतात त्यातील अत्यंत मोजकं क्रीम महाराष्ट्रभरातून आज या ठिकाणी प्रविष्ट झालेलं आहे. जे मुलं प्रविष्ट होतात त्यातून काही मुलं केंद्रस्तरावर निवड होते, त्याच्यापेक्षा टॉप मुलं असतील तर ती जिल्हा स्तरावर त्यांची निवड होते आणि त्याच्याही पुढचे टॉपची मुलं ही राज्यस्तरावर निवड होते. साहेब, या परीक्षेचं वैशिष्ट्य असतं की बऱ्याच वेळेला पालकांची मुलं ज्यावेळेला पहिलीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत या मुलांना अंकज्ञानाची ओळख, अक्षरज्ञानाची ओळख एवढापर्यंतचा सिलेबस असतो. साधारणतः ऑगस्टपर्यंत हीच कंडिशन असते. परंतु हीच मुलं ज्यावेळेला पुढं प्रगती करत जातात, ऑगस्टनंतर त्यांना अंकज्ञान होते, अक्षर ओळख होते, त्यानंतर ते शब्दवाचन करतात, वाक्यवाचनाकडे वळतात, बेरीज वजाबाकीच्या प्राथमिक क्रिया करतात आणि गंमत म्हणजे आउट ऑफमध्ये मार्क पडणारी म्हणजे 3री, 4थी, 6वी, 7वीपेक्षा पण आउट ऑफ मार्क पडणारी 150 गुणाची परीक्षा असते या मुलाची, तर सर्वात जास्त मुलं पहिलीची असतात यामध्ये. आता निवड झालेल्या मुलामध्ये जर गुणांकन बघितलं तर पहिला नंबर आलेली मुलं गुणांकनामध्ये पहिली, दुसरीची आउट ऑफ 150 पैकी 150, 150 पैकी 148, 150 पैकी 146. बरेच पालक किंवा काही ज्यांना मी भेटतो त्यांची उत्सुकता असते की पहिली, दुसरीला परीक्षा कसली, पहिली, दुसरीला प्रज्ञाशोध परीक्षा त्या मुलांना कसं सोडवता येतात. OMRवरती ही मुलं सोडवतात आणि कॉम्प्युटरवरती हे पेपर तपासले जातात. तर माझा 24 वर्षाचा शिक्षक पदाचा अनुभव यामध्ये आहे की ही मुलं फार लवकर ग्रास्पिंग करतात आणि ते ग्रास्पिंग केलेलं आपल्या त्या प्रश्नपत्रिकेवरती किंवा उत्तरपत्रिकेमध्ये मांडत असतात. म्हणजे अतिशय चांगला ॲटिट्यूड स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचं काम या प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून होत आहे. आपण या परीक्षेसाठी आपल्या मुलांना प्रवेश घेतला, आपण या मुलांचा आपण अभ्यास करून घेतला. सर्व शिक्षकांनी यासाठी प्रयत्न केले, पालकांनी आपल्या मुलांच्यासाठी प्रयत्न केले, आपल्या मुलांचं करिअर घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. आमच्या शुभेच्छा, अक्षरगंगाच्या शुभेच्छा आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत कायम आहेत, कायम राहतील. आपण या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आलात, या ठिकाणी आपण सांगली नगरीमध्ये आलात, या गणपतीच्या नगरीमध्ये आपण आलात. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रास्ताविक संपवण्यापूर्वी मी आपणास एवढीच विनंती करेन की प्रथमतः इयत्ता पहिलीचं बक्षीस वितरण होईल, त्यानंतर मान्यवराचं मनोगतमध्येच होईल, त्यानंतर इयत्ता दुसरीचं होईल, त्यानंतर तिसरीचं, 4थी, 6वी आणि 7वी याप्रमाणे क्रम राहील. त्याचबरोबर मध्ये आपले मान्यवर आणि ह्यांचा सत्कार समारंभ, भाषण असा एक कार्यक्रम छोटेखानी होत जाईल. आमचे या ठिकाणी बक्षीस वितरण होत असताना किंवा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देत असताना आपण या क्रमाने इकडून यावं आणि पुढच्या क्रमानं मुलांनी पालकांनी निघून जावं. हे फोटो, कॅमेरा सगळी व्यवस्था आहे. व्हॉट्सअपद्वारे आपल्यापर्यंत त्याची CD किंवा त्याची पूर्ण व्हिडिओ 2 तास, 1 तास, 1.5 तास जो काय असेल तो यूट्यूबला टाकला जाईल. तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअपला टाकला जाईल, तिथून तुम्ही तुमच्या डाउनलोड करू शकता. ह्याचे फोटो, प्रत्येक मुलाचा फोटो हा व्हॉट्सअपद्वारे तुमच्यापर्यंत येणार आहे. कृपया इथं समोर येऊन आपल्या मुलाचा फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका. गोंधळ वाढला तर कार्यक्रमाचं जे संयोजन आहे ते थोडंसं डिस्टर्ब होतं. समजा तुम्हाला जाग्यावर बसून कॅमेरा झूम करून तुमचा
खुर्चीवरनं न उठता जर ॲडजस्ट करणार असेल तर नो प्रॉब्लेम, परंतु शक्यतो इथल्या समोर न येता, स्टेजच्या समोर न येता, तिथल्या कॅमेऱ्याला डिस्टर्ब न होता आपण आजच्या आपल्या मुलांचं गोड कौतुक करूया. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आलात याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. प्रतिष्ठानचे सर्व आहात. आपलं संयोजन उत्तम आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण वळतोय मान्यवरांच्या स्वागताकडं. मी प्रथमतः विनंती करतो सन्माननीय सुजयजी घाटगे साहेब, व्हाईस प्रिन्सिपल पोलीस ट्रेनिंग सेंटर तुर्ची दासगाव यांना आपण आमच्या संस्थेचं स्वागत स्वीकारावं. सन्माननीय सुजयजी घाटगे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय रावसाहेब खंडागळे साहेब, माजी सैनिक तथा सुभेदार मेजर यांचं स्वागत होते. विनंती आहे सोळंकी सरांना, आपण आहेत देशसेवा करून या ठिकाणी आलेले आहेत आणि आता समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेले सन्माननीय रावसाहेब खंडागळे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपण पाटील मॅडम यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि मायेची शाल. या स्वागतानंतर लगेचच आपण इयत्ता पहिलीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतोय. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करतो सन्माननीय घाटगे साहेबांना आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत सोळंकी सर आणि मिसेस सोळंकी, तसेच संपूर्ण पालकवर्ग आणि हे आपले बालमित्र म्हणण्यापेक्षा आपण त्याला देशाचं भविष्य म्हणूया. कारण का उद्याचा देश यांच्याच हातात असणार आहे. मी रावसाहेब खंडागळे माजी सैनिक आहे आणि मी इथंच सांगलीला विश्रामबागला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून 1987ला इंजिनिअरिंग पासआउट केलं होतं आणि त्यानंतर मी आर्मी जॉईन केली. माझं हे इंट्रोडक्शन देण्याचं कारण मला असं वाटलं की जनरली मिलिटरी म्हणलं का लोकांच्या मनात आणि पालकांच्या मनात एक थोडासा भीती किंवा अशा टाईपचं वातावरण निर्माण होतं. आणि जनरली कसं आहे, मिलिटरीमध्ये भरती म्हणजे गेला, थोडीशी परीक्षा दिली, पळाला, फिट झाला, आतमध्ये गेला, हे होतं सोल्जरच्या बाबतीत. परंतु मिलिटरीमध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून इतक्या वॅकन्सीज आणि इतकी संधी उपलब्ध आहे की फक्त प्रयत्न करणारा माणूस पाहिजे. जसे तुमचे UPSC मधून IAS आणि IPS बनतात, MPC मधून बाकी STOs आपले इन्स्पेक्टर्स तहसीलदार्स हे बनतात. सेम एक्झाम्स आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये संधीची वाट पाहत आहेत. मी जवळजवळ 29 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करून 2017ला मी रिटायर झालो. माझ्या पूर्ण लाईफमध्ये सगळ्यात
आपल्या सगळ्यात जास्त सोल्जरमध्ये महाराष्ट्राची लोकं आहेत, सोल्जर म्हणून. पण अधिकारी म्हणून अतिशय कुठेतरी बोटावर मोजण्याएवढी मुलं आहेत, क्लास 1 ऑफिसर म्हणून. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त 5 इन्स्टिट्यूशन आहेत ज्या क्लास 1 ऑफिसरची भरती करवतात. त्यातल्या 3 इन्स्टिट्यूशन पुण्यात आहेत, 5 मधल्या 3. तरीही आपल्या पालकांचा आणि आपल्या मुलांचा ओढा क्लास 1 बनण्यासाठी इतका नाही. आर्मीमध्ये क्लास 2 ऑफिसर बनण्याची सुविधा नाही, आमच्या वेळी होती, ती नंतर बंद झाली. क्लास 1 ऑफिसर बनण्यासाठी पुण्यामध्ये इटसेल्फ 3 इन्स्टिट्यूशन आहे, त्यामध्ये इंजिनिअरिंग, जनरल आणि मेडिकल. तुम्हाला माहीतच असेल, NDA खडकवासला आर्मीमध्ये जो बी ऑफिसर जातो तो NDAच्या थ्रूने जातो आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्ही स्टाफ, चीफ ऑफ एअरफोर्स स्टाफ बनूनपर्यंत ते रिटायर होतात. आणि NDA खडकवासला ही एकमेव इन्स्टिट्यूशन आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आर्मीचे ऑफिसर रिक्रूट करते. त्याच्या एक्झामसुद्धा एवढ्या टफ नसतात, एवढा सिलेबस टफ नसतो, इतकं काही प्रिपरेशन करायचं नसतं. 2च गोष्टी पाहिल्या जातात, एक फिजिकल फिटनेस आणि दुसरी मेंटल फिटनेस. या 2 गोष्टी मेन झाल्या. फक्त 5 दिवसाचा SSB इंटरव्ह्यू असतो. भारतामध्ये 3 ठिकाणी हा इंटरव्ह्यू घेतला जातो, बँगलोर, भोपाळ आणि इलाहाबाद. SSB इंटरव्ह्यू झाला 5 दिवसाचा का तिथंच रिझल्ट सांगितला जातो, वेदर सिलेक्टेड ऑर नॉट. सिव्हिल एक्झामसारखे वर्ष 1.5 वर्ष काही करायची गरज नाही. पण आपल्या मुलांना थोडंसं पालकांनी इन्स्पायर करण्याची गरज आहे. अतिशय वॅकन्सी असतात. हीच मुलं पुढं आर्मी ऑफिसरमध्ये, पुन्हा इंजिनिअरिंग आणि मेडिकल, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज हे आणि अजून एक सांगायचं राहिलं, फक्त 12th सायन्स आणि मॅथ्स घेऊन एवढीच अट्टा NDA खडकवासलेला. 55% मार्क असले पाहिजेत आणि मॅथ्सचं त्यांचा कंपल्सरी सब्जेक्ट असला पाहिजे, सायन्स आणि मॅथ्स. तेवढं झालं तर बाकीची एकदा तुम्ही रिक्रूट झाला का रिटायरपर्यंतची पूर्ण जबाबदारी ही त्या आर्मीची आणि एअरफोर्स आणि नेव्हीची आहे. दुसरं आहे मेडिकल, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज वानवडी पुणे, 2nd इन्स्टिट्यूशन. त्या ठिकाणीही 12वी बायोलॉजिकल घेऊन जर तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिली, SSB पास केला तर 4 वर्षाचा 5 वर्षाचा जो मेडिकल कोर्स आहे एंटायरली फ्री, 1 पैशाचा खर्च नाही. फक्त त्यांची कंडिशन एवढी आहे की ज्यावेळी तुम्ही मेडिकल AFMCमध्ये करून घेता, कमीत कमी 5 वर्षाची सेवा तुम्ही देशासाठी दिली पाहिजे. हे एक कंपल्सेशन आहे. तर म्हणजे तुम्ही डॉक्टरसुद्धा बनू शकता, क्लास 1 ऑफिसर डॉक्टर इन आर्मी स्टार्टिंग फ्रॉम लेफ्टनंट, जे आपले IAS म्हणतात त्याच लेवलची ही कॅटेगरी. तिसरी इन्स्टिट्यूशन आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे, दापोडीला आहे. त्या ठिकाणी आर्मीमध्ये जे बी इंजिनियर्स म्हणून भरती होतात, चाहे ते NDA खडकवासल्यामधून होऊ द्या किंवा ऑफिसर्स, 4थं आहे ते ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट OTI मद्रास आणि 5वं आहे ते इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून. तर या ठिकाणी जेवढे बी इंजिनिअरिंगचे स्टुडंट आयदर 12th बेस ऑर ग्रॅज्युएशन बेस ते भरती होतात, त्यांचं पूर्ण ट्रेनिंग आणि ते सर्व काही कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे दापोडीला होतं. म्हणजे 5 मधल्या 3 इन्स्टिट्यूट इटसेल्फ आपण पुण्यात असतानाही किती भाग्यवान आहोत आपण. पण आपल्या लोकांचा अप्रोच या बाबतीतला फार कमी आहे. मी इथं उभं राहण्याचा माझा मकसदच तो आहे की पूर्ण लाईफ 29 वर्षाच्या आर्मीच्या लाईफमध्ये मी क्लास 1 ऑफिसर महाराष्ट्राचे फार कमी बघितले. मराठा लाईट इन्फंट्री तर सगळे आपलीच आहे, 100% आपलीच आहे जवळजवळ. त्यामध्ये सगळे आपले सोल्जर्स आहेत. बॉम्बे इंजिनियर ग्रुप तो आहे, तोही आपलाच आहे. पण ते सोल्जरमध्ये, ऑफिसरमध्ये फार कमी एंट्री होती. तर मला असं वाटतं की पालकांनी या संधीचा मुलांना, आता हे मुलं फार छोटी आहेत पण आजूबाजूलाही मोठी मुलं असतील तर ह्या संधी उपलब्ध आहे याविषयी थोडी अवेअरनेस असावी आणि त्यांना पुढं ते करण्यासाठी प्रोत्साहित करावं. तिसरं, आर्मीचे काही सिव्हिल डिपार्टमेंट्स आहेत. समजा तुम्हाला आर्मीमध्ये घालायला थोडं हेसिटेशन आहे, आय नो, 1 मुलगा असतो, 2 मुलं असतात, कुणाला वाटतं आर्मीमध्ये कशाला. आर्मीचे काही सिव्हिल डिपार्टमेंट आहेत जे साधा ड्रेस घालून आर्मीची सेवा करतात.
जसं तुमचं PWD आहे, CPWD आहे, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सेम आर्मीचं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून MES म्हणून एक डिपार्टमेंट आहे. ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्यांच्यासाठी पूर्ण बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, लाईट, पाणी, बिजली, रस्ते ह्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांच्याकडं आर्मीचा ड्रेस नसतो. सिव्हिल सर्व्हिस रेग्युलेशन्स त्या रूलप्रमाणे ते गव्हर्न होतात. जसे तुमचे IAS IPS ऑफिसर असतात तशा टाईपचे रूल त्यांना ॲप्लिकेबल असतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या मुलाला तुम्ही एनकरेज करू शकता की त्या ठिकाणी जायला. अजून एक आर्मीचं डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंगचं, ते आहे जनरल रिझर्व्ह इंजिनियर्स फोर्स. इट कम्स अंडर बॉर्डर ऑर्गनायझेशन BRO. जे बॉर्डरवरचे सगळे रस्ते आहेत, जे बॉर्डरवरचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ब्रिजेस आहेत, पूल आहेत, जिथं सिव्हिल लोक काम करू शकत नाहीत, ऑड कंडिशन्स असतात, ठेकेदार तिथं नसतो, अशा कंडिशनमध्ये आपल्या डिपार्टमेंटच्या जनरल रिझर्व्ह फोर्स इंजिनियर्स फोर्स त्या ठिकाणी काम करतो. त्या ठिकाणी ही आर्मीच्या आणि ग्रेफ म्हणतात GREF त्याच्या वेकन्सी इंजिनिअरिंगसाठी भरपूर अवेलेबल आहेत. हे झालं क्लास 1चं. क्लास 2मध्ये आणि क्लास 3मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून एक कमिशन आहे. त्याच्यातर्फे कनिष्ठ अभियंता असे म्हणून या डिपार्टमेंटमध्येही तुम्हाला इंजिनिअरिंग साईडच्या लोकांना एंट्री होते आणि पूर्ण सिव्हिल लाईफ आहे. तर मी या ठिकाणी यासाठीच उभा राहिलो होतो की फक्त आपल्या मुलांच्या पालकांच्या डोक्यामध्ये काय असतं, मुलगा मोठा झाला, इंजिनिअरिंग झाला आणि इंजिनियर झाला मग कशाला मिलिटरीत जायला. नाही, या सिव्हिलपेक्षा जास्त संधी आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये मुलांसाठी अवेलेबल आहेत. पण आपली मुलं थोडीशी कुठंतरी आपण कमी पडतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा फोर्स आर्मीत असूनसुद्धा क्लास 1 ऑफिसरची लेवल फार कमी आहे. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं स्वतःहून मुलाला एनकरेज करावं आणि तुम्ही थोडा इंटरेस्ट घेऊन इतरांनाही गायडन्स करावा. त्या दृष्टीनं मी इथं उभा राहिलो होतो. बाकी कार्यक्रमाचं आयोजन फार चांगलं गेलं आणि हे जे लहान मुलं त्यांच्या मला डोळ्यातली स्फूर्ती बघितली ना, अक्षरशः स्फूर्तीचा झरा उमटल्याचा झाला. आत्ताच त्यांची एक पायवाट चालू झाली. ते आपल्या खेड्याकडं जन्मघुट्टी पाजली जाते, ज्याला म्हणतात जन्मघुट्टी, बाळकडू. हे बाळकडू ह्या मुलांच्या माध्यमातून, ह्या संयोजनाच्या माध्यमातून या मुलांच्या मनामध्ये ते बाळकडू रुजलं गेलं. आपण थोडंसं केलं की आपल्याला पारितोषिक मिळतं, आपल्यावर फुलांचा वर्षाव होतो, आपल्याला सगळीकडे कौतुक होतं. हे जर मुलांच्या मनामध्ये आत्तापासून रुजलं ना, ही मुलं निश्चितपणे उद्या देशाचं भविष्य बनवू शकतात. बारके संयोजन फार चांगलं होतं, मला फार छान वाटलं आणि मला इथं बोलण्याला संधी दिली त्याबद्दल मी सरांचं अभिनंदन करतो. थँक्यू. पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा
आजच्या या अक्षर भारती प्रतिष्ठान संचालित अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेच्या लहान मुलांनी मिळवलेल्या बक्षिसाच्या कौतुक सोहळ्यामध्ये उपस्थित अध्यक्षा पाटील मॅडम, प्रमुख पाहुणे खंडाळे साहेब आणि ह्या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत सोळंकी साहेब, सर्व विद्यार्थ्यांचे मातापिता, संस्थेशी संबंधित सर्वजण, आज हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे छोट्या मुलांचा कौतुक सोहळा, खरं तर ज्यावेळेला ही मुलं स्टेजवर येत होती आणि एका राज्यस्तरावरच्या परीक्षामध्ये मिळवलेल्या यशाचं बक्षीस स्वीकारत होती, तेव्हा एवढ्या छोट्या मुलांना, ज्या मुलांना कॅमेरासमोर कसं उभं राहायचं किंवा फोटोची पोज कशी द्यायची हे सुद्धा माहीत नाही, अशी मुलं राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवतात. ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. दुर्दैवानं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक न्यूनगंड असतो, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो की आपल्याला ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांच्यापेक्षा काहीतरी कमीपणा आहे अशी एक भावना असते मनामध्ये. परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा किती टॅलेंट आहे आणि किती कष्ट करण्याची, मेहनत करण्याची प्रवृत्ती आहे. प्रथम ह्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी बक्षीस स्वीकारलं आहे, पुढच्या टप्प्यामध्ये जे बक्षीस स्वीकारणार आहेत त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं, आईवडिलांचं त्यापेक्षा जास्त अभिनंदन करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या शिक्षकांचं, काही शिक्षक आलेत का इथं, विशेषतः वडूजचे कोणी आहेत शिक्षक? कारण वडूजच्या स्कूलचं नाव वारंवार घेतलं जात होतं आणि मला आनंद आहे की मी त्याच तालुक्यातला आहे. त्या तालुक्यातले विद्यार्थी जास्त पूर्ण महाराष्ट्रातून, बीडसारख्या, धाराशिवसारख्या जिल्ह्यातून सुद्धा आज आपल्याकडं विद्यार्थी आलेले आहेत या बक्षीस समारंभासाठी. आणि मी ज्या खात्यामध्ये काम करतो, MPSCमधून माझं सिलेक्शन झालं, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की प्रशासनामध्ये काम करणारे आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारे 90% जास्त अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले असतात. आणि ते चांगलं काम का करतात त्याचं कारण हेच आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही संस्कृती टिकून आहे, ज्याचं प्रत्यंतर आत्ता आपण कार्यक्रमाच्या वेळेला बघितलं. छोटी छोटी मुलं येत होती, बक्षीस घेत होती आणि जाताना पाया पडून जात होती. खरं तर पाया पडणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही, त्यातून आपण मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रवृत्ती असते, मोठ्यांना सन्मान देण्याचा उद्देश असतो त्यामध्ये. परंतु ते आजकाल आपण थोडंफार विसरत चाललो आहोत, परंतु ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिसून आलं. आता जाता जाता मी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलेन, पालकांच्यासाठी आहे, कारण मुलं काय फारशा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील आता. परंतु आपण बघतो की मुलांच्यावर संस्कार करणारी, ज्याला आपण संस्कारपीठ म्हणतो, अशी महत्त्वाची 3 संस्कारपीठ आहेत. जे एक आपलं घर, आपण मुलाला जन्म दिल्यापासून घरामध्ये मुलाला ज्या काही पद्धतीनं वाढवतो, जे काही संस्कार देतो आणि त्याचं प्रत्यंतर ते मूल नंतर समाजामध्ये येताना दाखवतं. त्यानंतर आपण शाळेच्या वयात मूल गेलं 6-7 वर्षाचं की आपण त्याला शाळेमध्ये घालतो आणि मग शाळेमध्ये शिक्षकांच्याकडून एक संस्कार केले जातात आणि त्यानंतर ते मूल जेव्हा शिकून समाजामध्ये काहीतरी काम करण्यासाठी बाहेर पडतं तेव्हा समाजामधून काही त्याला संस्कार मिळतात. हे 3 अशी संस्कारपीठ आहेत की ज्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आता दुर्दैवानं 4थं एक संस्कारपीठ तयार झालं आहे जे समाजाशी निगडीत आहे, परंतु ते थोडंसं घातक आहे, ज्याला आपण समाज माध्यम असं म्हणतो, सोशल मीडिया. मग तो मोबाईलच्याद्वारे येणारे व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक, इंस्टाग्राम, बरेच काय आता AI पर्यंत पोचलेलं आहे. तुम्ही आता ऐकलं असेल AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर अशा माध्यमातून मुलांच्यावर जे संस्कार होत आहेत ते आपल्या तिघांच्यापेक्षा, म्हणजे घर, शाळा आणि सोसायटी, समाजामधून जे संस्कार होतात त्याच्यापेक्षा अतिशय वेगाने आणि अतिशय प्रभावशाली पद्धतीने होत आहेत. पूर्वी कसं होतं की आपण पुस्तकं वाचायचो. शेवटी माध्यम, प्रत्येक गोष्टीसाठी माध्यम आवश्यक आहे. कुठलंही ज्ञान, कुठलीही गोष्ट माध्यमातून पोचते, त्यासाठी कुठलं तरी माध्यम आवश्यक असतं. मग ते तोंडी असू द्या, लिहिलेलं असू द्या किंवा रेकॉर्ड केलेलं असू द्या. मग आपण पूर्वी पुस्तकं वाचत होतो, जी प्रिंट मीडिया होती.
ज्यातून आपल्याला काही संस्कार मिळायचे. आता आपण दृकश्राव्य माध्यम आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो, ऐकतो आणि हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून जास्त संस्कार मुलांच्यावर होत आहेत. विशेषतः उमलता वयाची जी मुलं आहेत 15, 16, 17 या वयातली मुलं आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत फार सावध राहिलं पाहिजे समाज माध्यमांच्या बाबतीत वापरताना. आता तुम्ही म्हणाल की आता जमाना कुठला आहे, मुलं मुली सारखीच असतात, स्त्री पुरुष भेद आहे का? परंतु तसं नाही आहे. निसर्गानं जो भेद ठेवला आहे तो आहेच. डिझाईन वेगळं आहे, स्त्रीचं डिझाईन वेगळं आहे, पुरुषाचं डिझाईन वेगळं आहे. तुम्ही कितीही केलं तरी ते वेगळंच आहे. यामधून होतं काय, समाज माध्यमाच्या वापरातून त्याचे जे काय परिणाम होतात ते जास्त भोगायला लागतं, ते स्त्रीवर्गाला जास्त भोगायला लागतं. म्हणून त्याच्यापासून जास्त हवं स्त्रीवर्गाने राहिलं पाहिजे. आणि विशेषतः पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपली मुलं जेव्हा ही समाज माध्यमं वापरतात त्यावेळेला त्यावर नेमकं काय बघतात, काय सर्च करतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, याच्यावर कंट्रोल असलाच पाहिजे. दुसरा कोणताही पर्याय नाही त्याला. नाहीतर मग ज्या उमलत्या वयामध्ये मुलांचं आयुष्य करिअर घडायचं असतं अशा वयामध्ये मुलं सोशल मीडियाच्या मार्गाला लागून वाईट मार्गाला लागतात, कोणाच्या तरी कचाट्यात सापडतात. ठीक आहे, आर्थिक नुकसान आपलं होतं कधी. आर्थिक नुकसान आज उद्या भरून पण काढू, परंतु एका ठराविक संस्कारक्षम वयात जे नुकसान होतं मुलांचं, जे मानसिक आघात होतात मुलांच्या मनावर, मुलींच्या मनावर, ते कधीही आयुष्यामध्ये भरून निघत नाहीत. त्याकरता समाज माध्यमाच्या बाबतीत सावध असणं पालकांनी अतिशय गरजेचं आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की 10वी-12वीपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल देऊ नयेत. आता ही मी सांगतोय तर मी स्वतः प्रॅक्टिकल करतो. माझी मुलं आहेत, मी माझ्या मुलांना एक 7वीत आहे, एक 12वीत आहे. 12वीत गेल्यानंतर मी पहिल्यांदा मुलाला मोबाईल वापरायला दिला आहे. अजूनही वाहन वापरत नाही माझा मुलगा, 12वीत असून अजून 18 वर्ष पूर्ण व्हायचीत म्हणून. कारण नुसतं सांगून, कोणीतरी सांगून किंवा कोणीतरी मार्गदर्शन करून कोणीही सुधारत नाही. हे आपल्या अनुकरणातून दाखवावं लागतं. आपण जेव्हा स्वतः तसं वागू तेव्हा आपली मुलं तसं वागणार आहेत. अनुकरण हेच फक्त आणि फक्त असं माध्यम आहे की ज्याच्यातून आपली मुलं शिकत असतात. तुम्ही कितीही तत्त्वज्ञान सांगा, मुलांना पटणार नाही. परंतु तुम्ही स्वतः जी गोष्ट करताय ती मुलं मात्र नक्कीच अनुकरण. तुम्ही प्रयोग करून बघा. काही वेळ स्वतःचा मोबाईल हातातून ठेवून पुस्तक घेऊन वाचायला बसा. 4 दिवसात तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचा मुलगा पण एक काहीतरी घेऊन वाचत बसला आहे म्हणून. आपणच जर मोबाईल हातात घेऊन बसलो तर मुलं पण तेच करणार. आपण जर टी व्ही चालू करून बसलो 24 तास तर मुलं पण तेच करणार आहेत. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. काही मुलांचे पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी जातात स्वतःच्या गाडीने. शाळामध्ये त्याला लाख शिकवतील की गाडी रस्त्याच्या कुठल्या बाजूने चालवावी, डाव्या बाजूने चालवावी. नियम शिकवला आहे, अगदी शिक्षकांनी त्यावरून घोटून घेतला आहे. परंतु तुम्ही स्वतः कधी वेळ कमी आहे किंवा कधी आणखी काही कारणानं तुम्ही स्वतःच जर रॉंग साईडनं गाडी चालवत असाल, तुमचा छोटा मुलगा तुमच्या पुढे बसलेला आहे सीटवर आणि तो बघतोय वर्षानुवर्षे की माझी मम्मी किंवा माझे पप्पा कशी गाडी चालवत आहेत, तर त्याला कितीही शिकवलं आणि कोणीही शिकवलं तरी तो लक्षात काय ठेवणार आहे की अशीच गाडी चालवायची असते. म्हणून आपलं वर्तन हे सगळ्यात चांगलं असणं गरजेचं आहे, तरच त्याचा प्रतिबिंब मुलांच्यावर पडणार आहे, अन्यथा नाही. चला, मी जास्त तुम्हाला काय बोर करत नाही. पुढचाही कार्यक्रम राहिलेला आहे. पुन्हा एकदा मी ह्या अक्षरगंगा प्रतिष्ठानचं मी आभार व्यक्त करतो की एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि छोट्या मुलांचा कौतुक सोहळा आयोजित केला. त्याबद्दल त्यांचाही आभार. मलाही बोलण्याची संधी दिली आणि आपले सर्वांचे आभार. आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि शांतचित्ताने ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. तुम्ही शांत बसलात तर मी बोलीन 2 मिनटं, नाहीतर खूप बोलीन. लेक्चर द्यायची आम्हाला सवय आहे. आधी व्याख्याता यामध्येच आहे की लेक्चर देणे, परंतु आज लेक्चर नाही द्यायचं आहे. तुम्ही सर्वजण एक छान कौतुकाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सर्वांचं पहिला मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वात प्रथम माननीय श्री चंद्रकांत सोळंकी सरांचं मी अभिनंदन करते, कारण त्यांनी हा एवढे मोठ्या स्तरावर प्रोग्राम आयोजित करणं आणि त्याचं पूर्ण नियोजन करणं हे खूप मोठं आणि धाडसाचं काम असतं. कारण पूर्ण राज्यातून मुलांना या ठिकाणी बोलवणं, त्यांच्या पालकांना बोलवणं, त्यांचं नियोजन करणं, त्यांचं कौतुक करणं. कारण आम्ही देखील प्रशिक्षण
सेंटरवर काम करत असल्यामुळे या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की एक 25चा वर्ग कसा सांभाळायचा आणि एक 200चा वर्ग कशा पद्धतीने सांभाळायचा, त्याचा अनुभव वेगवेगळा असतो आणि सरांनी त्याचं नियोजन खूप उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे. खूप छान सर. सरांनी मला संधी दिली आणि अध्यक्षाचं स्थान दिलं, यासाठी सुद्धा मी सरांचं पहिला आभार मानते. कारण तुम्ही म्हणत असाल डाएट काय लिहिलं या ठिकाणी, बऱ्याच जणांना ते कळत नाही. त्याचा मी मराठीत अर्थ सांगते तुम्हाला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असं प्रत्येक जिल्ह्यावर आमची एक शाखा असते, महाराष्ट्र शासनाची केंद्र पुरस्कृत शाखा आहे ही. या ठिकाणी सर्व शिक्षकांचं सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षणाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आणि आम्हाला तुमच्या गुरुजींना शिकवायची संधी त्या ठिकाणी दिली जाते. सरांनी मगाशीच म्हणाले की आमच्या गुरु, परंतु तसं काही नाही आहे. सर्वजण जेव्हा आपण एका आई वडील त्या स्टेजपासूनच आपण एक गुरु असतो, कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपण गुरु असतोच आणि तुम्ही ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. फक्त एक पुस्तक आणि एक या गोष्टी जर समोर असतील, पालक आणि त्या मुलाला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर ते मूल कोणत्या स्टेजपर्यंत जाईल ह्याचा अनुभव आज या ठिकाणी मिळालेला आहे. खूप मोठं काम या अक्षरगंगा प्रतिष्ठान यांनी केलेलं आहे. सरांनी कालच मला सांगितलं की किती जिल्ह्यातून सर 12 जिल्ह्यातून आलेले राज्यस्तरावरचे हे विद्यार्थी आहेत आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की त्या मुलांना इथं किती लांबून तुम्ही आला आहात, रात्रभरचा प्रवास असणार आहे, पहाटे कोण पोचला असेल, तुमची मनस्थिती किंवा मुलांची मनस्थिती यामध्ये फरक आहे. आणि खूप वेळ मी घेणार नाही, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कारण या ठिकाणी मुलं आहेत म्हणून गोष्ट सांगण्याची संधी मला मिळालेली आहे. अक्षरगंगा प्रकाशन यामध्ये पुस्तकच आहे आपल्याकडं आणि आम्ही देखील लहान असल्यापासून या पुस्तकाचं वाचन आम्ही देखील स्पर्धा परीक्षेसाठी केलेलं आहे. त्यामध्ये लेखन देखील आमच्या परिचित शिक्षकांनी देखील केलेलं आहे. याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे. हे पुस्तक तुमच्या हातातून सर्वांच्या गेलेलं असणार आहे. यांनी प्रज्ञाशोध परीक्षा सुरुवात केलेली आहे. सरांनी 2005 पासून सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता, वेगवेगळे विद्यार्थी येत असणार आहेत आणि ते या ठिकाणी सन्मानित होऊन जात असणार आहेत. पालकांना एक मला सांगायचं या ठिकाणी सरांनी देखील मगाशी सांगितलं की पालकांनी स्वतः पहिला पुस्तक वाचनाची सवय खूप लावून घेणं गरजेचं आहे. या मोबाईलच्या दुनियेत मोबाईलपासून दूर राहून पुस्तकासाठी आपण नवनवीन पुस्तकं स्वतः घेणं, खरेदी करणं आणि ते मुलांसमोर वाचत बसलं तर मुलं आपली ती काय करतील, पुस्तकं वाचत राहतील. या पुस्तकावरून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक मॅडम असतात, सांगू ना गोष्ट, शांत बसणार सर्वजण, काय पाठीमागं मुलांनो. एक मॅडम असतात आणि त्या मॅडम काय करत असतात, खूप श्रीमंत असतात, एकट्याच असतात घरात. मग एकट्या असतात आणि त्यांना काही करमत नसतं. दररोज खूप श्रीमंत असल्यामुळं रोज उठून शॉपिंगला जाणे असं करत असतात, पण त्यांना अजिबात घरात करमत नसते, त्यांना काही समाधान नसते, नुसता अशा चिडचिड करत असतात. मग एक दिवस काय झालं, त्या भरपूर पैसे घेतात आणि एका मॉलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या दुकानात काय करतात, खरेदीला जातात. मग खरेदीला गेल्यावर तिथं काय होतं, खूप खरेदी करतात. त्याच्यासोबत एक मोठी कार असते आणि एक ड्रायव्हर असतो त्या कारमध्ये. मग तो बाहेर बसलेला असतो त्याच्या गाडीत, पुस्तक वाचत तो निवांत बसलेला असतो. आणि या मॅडम खूप खरेदी करतात. कुणीतरी गोष्ट वाचली असेल, मी ऐकलेली आहे, तुम्हाला माहीत देखील असेल. त्या मॅडम काय करतात, खूप खरेदी करतात, विनाकारण खूप पैसे खर्च करून भरपूर 15-20 बॅग खरेदी करून घेऊन आपल्या गाडीजवळ येतात. आणि गाडीजवळ आल्यानंतर काय करतात, तर त्या गाडीला किंवा ड्रायव्हरला आवाज देतात की दार उघड, दार उघड. पण तो ड्रायव्हर काय केला तरी दार उघडत नसतो, कारण तो तल्लीन होऊन पुस्तक वाचत असतो. पण त्या मॅडमला काहीच कळत नाही की हा दार का उघडत नाही. ती समोरून जाते आणि खटखट पुढच्या बाजून दार वाजवते, तरी देखील तो काय करतो की दार उघडतच नाही. मग खूप चिडते ती. मग त्याच्या लक्षात येते की ड्रायव्हरला आपले मालकीनबाई आपल्याला हाक मारत
आहे. मग तो घाबरतो आणि पटकीनं दार उघडतो. मग ती चिडून तशीच गाडीत काय करते, बसते आणि गाडी काय होते मग पुढं जात राहते. मग ती विचारते, तू का इतका वेळ लावलास दार उघडायला? मग तो म्हणतो, काय नाही मॅडम, तुम्ही आता 2-3 तास आत गेल्यानंतर मी काय करणार? तर मी एक मोठं पुस्तक वाचत होतो. मग ती म्हणत्या, पुस्तक वाचत होतास? तर होय, पुस्तक वाचतो. कारण मी पुस्तक वाचतो कारण मला त्यातून जगण्याचं काय मिळतं, सार मिळतं. मला एक वेगळा अनुभव मिळतो, समाधान मिळतं माझं. त्यासाठी मला खूप म्हणजे निवांतपणा वाटतो त्या ठिकाणी. मी केलेल्या दिवसभराचं मेहनतीचं कष्टाचं फळ मला त्या ठिकाणी मिळतं. कारण मला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी होते, वेगवेगळे अनुभव, तज्ज्ञ लोकांची माहिती त्या ठिकाणी मला मिळते. त्यामुळं मॅडम, जेव्हा जेव्हा तुम्ही खरेदीला जाता तेव्हा तेव्हा मी काय करत असते, या गाडीत बसून वेगवेगळी पुस्तकं वाचत असतो आणि त्यातून मला समाधान मिळतं आणि मी निवांत रात्री काय झोपी जातो. मग ती मॅडम म्हणते, यासाठीच तर मी धडपड करत आहे, हे समाधान कुठं मिळेल तू सांगशील का मला? तर तो काय करतो, गाडी सरळ पुस्तकालय किंवा ग्रंथालयामध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पुस्तक खरेदी करतो. आणि त्या मॅडम देखील 30-40 पुस्तकं खरेदी करतात आणि घरी आल्यानंतर लगेच वाचायला सुरुवात करतात. भरपूर कालखंड लोटतो आणि त्या मॅडम रोज पुस्तक वाचत असतात. त्या समाधानी होतात. रात्री निवांत त्यांना झोप लागते आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची माहिती व्हायला लागते आणि त्या खूप आनंदी राहतात. एक दिवस असंच दार वाजतं मॅडमचं, खूप वेळ वाजत असते आणि मॅडम काय करत असतात, पुस्तक वाचत असतात. मग तेव्हा त्या दरवाजा उघडतात आणि बघतात तर काय बाहेर कोण तर अनोळखी एक व्यक्ती असते. मग त्या म्हणतात, काय रे, का आला, काय, कोण पाहिजे तुला? तर ती व्यक्ती म्हणते, तुम्हीच पाहिजेत मला. तर तो व्यक्ती दारावरचा कोण असतो, तर यम असतो. काय असतो? यम असतो. तो तिला घेऊन जायला आलेला असतो. मग तो यमाला त्या मॅडम म्हणतात, नाही नाही, कालच तर मी 40 पुस्तके खरेदी करून घेऊन आले आणि मी लगेच तुझ्यासोबत नाही येणार, मला ते पूर्ण काय करायचे आहेत, पुस्तकं वाचायची आहेत. यम म्हणतो, नाही नाही, मी तुला घेऊन जायला आलेला आहे आणि तुम्ही काय ती पुस्तकं वाचू नका, माझ्यासोबत चला. तर ती हट्टाला पेटते आणि काय करते, पुस्तकं वाचत बसते, खूप पुस्तकं वाचत बसते. आणि ती मग यम म्हणते, तुम्ही वाचत बसा, मी बाहेर बसतो. मग ती पुस्तकं असेच वाचत वाचत बसते आणि नंतर खूप वेळ झाला तरी का मॅडम बाहेर येत नाहीत म्हणून यम काय करतोय, आत जातो. आणि मॅडम, तुम्ही चला आता, खूप वेळ झाला, मी खूप वाट बघितली तुमची आणि तुमचं किती, अजून माझी 10-15 पुस्तकं आहेत म्हणते. मग मी काय करू बाहेर बसून? तर तुम्ही पण ही एक 10-12 पुस्तकं घ्या आणि वाचत बाहेर बसा. हां, मग यम पण त्यातली 10-12 पुस्तकं घेतो आणि बाहेर काय करतो, वाचत बसतो. म्हणजे काय झालं, या ठिकाणी ह्या हसण्यावारी गोष्ट असली तरी यातून बोध काय आहे, खूप मोठा आहे. आपल्याला एखादी सवय जेव्हा एखादी गोष्टीची आपण लावून घेतो तेव्हा त्यातून खूप आनंद मिळतो आपल्याला. आणि एक यातून बोध काय घ्यायचा आहे, तर यमाला सुद्धा आपण रोखून ठेवलं, इतकी शक्ती त्या पुस्तकात आहे. वेगवेगळे आजार आले, रोगराई आल्या, वेगळ्या संकट आली, परंतु यम देखील त्यांना पुस्तकामुळे वरती मॅडमला घेऊ शकला नाही. ज्याच्या हाती पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही. तो काय करतो, आपल्याला जर सुधारायचं असेल, घडायचं असेल, बहराचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्याला पुस्तकाशिवाय सांगती नाही. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आज माझा एक संदेश आहे आणि पालकांना देखील आहे की तुम्ही मुलांना वेगवेगळी पुस्तकं खरेदी करून द्या, वाचनाची आवड लावा आणि यातूनच मुलगा बहरल, घडेल आणि मोठा होईल. या मोबाईलच्या दुनियेतून त्याला खूप लांब ठेवा. कारण मोबाईल म्हणतो पण खूप काही चांगल्या गोष्टी पण त्यातून आपल्याला घेता येतात, शिकता येतात, परंतु पुस्तकातून जे मिळतं ते मोबाईलमध्ये मिळेलच असं नाही. आणि वाचनाची सवय लागली तर त्याला कोणीही अडवू शकत नाही मोठं होण्यापासून. आणि मला एवढंच सांगून या ठिकाणी सांगायचं आहे की मार्कासाठी तर आपण हे सर्व करतो, परंतु मार्क हे एक शेवट नाही, मार्कच मिळवणं हे एक ध्येय नाही, तर स्वतःमधल्या सुप्त गुणांचा शोध घ्या. नेमकं आपलं मूल कशात
त्याचं गुण कशात आहे. नैसर्गिक गुणांची हेळसांड होऊ देऊ नका. कारण नेमकं गुण काय आहे तर कुणाकडे क्रिकेट खेळण्याचं गुण असते, कुणाकडे मोठं काही म्हणजे छोट्या मोठ्या कुडबुरी काय म्हणतात त्याला खोलणं, मोबाईल दुरुस्त करणं, अशा काही काही बारीक गोष्टी असतात मुलांच्याकडे. त्याचा शोध घ्या आणि त्यानुसार त्याला योग्य ते मार्गदर्शन द्या आणि त्यात मोठं करिअर, त्यातही मोठे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 काही होऊ शकते. फक्त ह्याच मार्गानं होऊ शकते असं नाही. तर विविध स्पर्धा परीक्षा आहेत, परंतु त्याच्याही आधी मुलांना स्वतःतला गुण ओळखण्याची संधी द्या आणि त्याची संधी लवकर त्याच्याकडे द्या. कारण वेळाने गुण ओळखलं तर त्याचा उपयोग पुढं लवकर होणार नाही. फक्त मार्कासाठी धडपडू नका, तर वेगवेगळ्या अनुभवातून शिका. एवढाच संदेश या ठिकाणी मी तुम्हाला देते. संयोजकांनी मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.